सर्वांना रामकृष्ण हरी. श्री जगद्गुरू बसवेश्वर महाराज यांच्या या जयंतीनिमित्त या 2026 रोजी आजचा हा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी मला इथे भजन संध्या करण्याची आपणा सर्वांनी एक योग्यता प्राप्त करून दिली आणि आपणा सर्वांनी ही संधी माझ्या हातामध्ये दिली. आता या संधीचं सोनं करणे हे माझ्या हातामध्ये आहे. त्यामुळे या भजन संधीला सुरुवात करताना आपणा सर्वांच्या परवानगीची अपेक्षा बाळगतो आणि आपल्या परवानगीने या भजन संधीला मी याच ठिकाणी सुरुवात करतो. चेक करा. हॅलो. ज्या भगवान श्री ज्ञानोबारामुळे आम्हाला या संप्रदायामध्ये जागा आहे त्या ज्ञानोबारांना वंदन करून या कार्यक्रमाला सुरुवात करतो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया टविता महापुण्यरासे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बसवेश्वर महाराज की जय. पेटीला थोडा आवाज थोडा. थोडा आवाज पेटीला. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा
गमदनि सनि निरनि निरगर निर निरसा राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम राजा राम राम कृष्ण राजा राम राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राजा राम राजा राम राजा राम राम कृष्ण हरी राजा राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी हरि जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी सावळ राम सावळ राम सावळ राम सावळ राम राम कृष्ण हरी सावळ राम राम कृष्ण हरी गमदनि धनि धनि दम गमदनि धनि रे सा सावळ राम राम कृष्ण हरे सावळ राम सावळ राम सावळ राम राम कृष्ण हरी गमदनि सावळ राम सावळ राम सानि रे धरनि गरनि दा पदम पगम गम गरे रे रे सा नि रे गमदनि दा सावळ राम राम कृष्ण हरी सावळ राम राम कृष्ण हरी सावळ राम सावळ राम राम कृष्ण हरी सावळ राम सावळ राम राम सावळ राम राम कृष्ण हरी
कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनिया रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजन सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी सगळ्यांचा आवाज मागे. बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुता सुकृताचे जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा
बरवा तो हा माधवा बरवा तो हा माधवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा लतादीदींच्या आवाजातील सुंदरते जाणून आपणासमोर थोडासा गाण्याचा प्रयत्न करतो. करकटावरी ठेवूनिया सुंदर ते ढाल उभे विटेवारे सुंदर ते ढाल उभे विटेवारे करकटावरी करकटावरी हे बोनिया सुंदर तेरा उभे विटेवरे सुंदर तेरा उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर वाद्यांचा आवाज. तुळसी हार गळा कासे पितांबर आवड निरंतर आवड निरंतर हेचे दान सुंदर तेरा उभे विटेवारे सुंदर तेरा मकर कुंडले तळपती श्रवणे
मकर कुंडल मकर कुंडल तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणि कंठी कौस्तुभमणि विराजिता विराजिता सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे माझे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे 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 हा तुका मने माझे याची सर्व सुख सुख हा तुका मने माझे याची सर्व सुख पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडीने सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते दान उभे विटेवरे करकटा बने करकटा बरे करकटा बरे करकटा बरे देवनिया सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते दान उभे विटेवरे सुंदर ते दान सुंदर ते जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई माये जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल
जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई नेहमी संजीवन असतं याचा थोडक्यात त्याचा अर्थ आहे आणि मला वाटतं तो अभंग आपल्या महाराजांकरता आवर्जून गावा. समाधी साधना संजीवन नाम समाधी साधना संजीवन नाम समाधी साधना संजीवन नाम शांति दया सम शांति दया सम शांति दया सम सर्वभूते समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधना शांति पे शांति निवृत्ति दातारो शांति पे शांति निवृत्ति दातारो शांति पे शांति निवृत्ति दातारो हरि नाम उचारो हरि नाम उचारो हरि नाम उचारो दिदारा देने समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान शमदम कळा विज्ञान सज्ञान परतोनीय ज्ञान परतोनीय ज्ञान परतोनीय ज्ञान नय समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम साधन संजीवन नाम समाधि साधन संजीवन नाम समाधि साधन
देवा सिद्धी ज्ञान देवा सिद्धी ज्ञान देवा सिद्धी साधन विठ हा हा ज्ञान देवा से दे साधना बीड भक्ती मार्ग नीड भक्ती मार्ग नीड हरे बंदे समाधी साधना संजीवन नाम समाधी साधना संजीवन नाम शांति दया सम शांति दया सम सर्वाभूते समाधि संजीवन नाम समाधि संजीवन नाम समाधि समाधि साधना समाधि साधना आधी आपल्या तरी आईचं गाऊ त्याआधी भगवान श्री पांडुरंगाचं वर्णन केलेले एक अभंग आपण समोर सादर करतो. समोर आपण मोठं होतो ते आपली आई, जिच्या समोर आपण लहानाचं मोठं होतो ते आपली आई, आणि जिच्या समोर किंवा ज्यांच्या समोर आपला परमार्थ नेटका होतो, आपला परमार्थ मोठा होतो, ती म्हणजे आपली पंढरपूरची विठ्ठल रखुमाई. आणि त्याच विठ्ठलाचं वर्णन असलेले एक अभंग आपल्यासमोर सादर करतो. सदा माझे डोळे जडो तुझे मोती, सदा माझे डोळे सदा माझे डोळे जडो तुझे मोती, जडो तुझे मूर्ती, रखुमाईच्या पती, रखुमाईच्या पती, सोयरिया सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे गोड तुझे रूप
गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम देई मज प्रेम देई मज प्रेम देई मज प्रेम सर्व काळ सर्व काळ सर्व काळ सदा ओ सदा सदा माझे डोळे सदा माझे डोळे विठू माबुले आची वरदे विठू माबुले आची वरदे संचारो निराय संचारो निराय संचारो निराय हृदय माझ्या हृदय माझ्या हृदय माझ्या सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे सदा माझे डोळे तुका म्हणे काय न मागे अनेक तुकोबराय म्हणतात देवा माझं तुझ्याकडे काहीच मागणं नाही फक्त तुझ्या चरणाचं दर्शन मला सतत घडत राहावं हीच माझी तुझ्या चरणी प्रार्थना आहे महाराज म्हणतात तुका म्हणे काही न मागे अनेक हा 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 तुका म्हणे काय न मागे अनेक तुका म्हणे काय न मागे अनेक तुझे पाय सुख तुझे पाय सुख आपण सुद्धा आपल्या महाराजांकडे हीच प्रार्थना करायची की महाराज आमचा संसार तुमच्या आशीर्वादाने सुखाचा आहे फक्त आमच्या संसारात तुमचा आशीर्वाद असू द्या तुझे पायी सुख तुझे पायी सुख तुझे पाय सुख सर्व 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 आहे सदा माझे डोळे जडो तुझे मोती जडो तुझे मोती रकुमाई जापते रकुमाई जापते रकुमाई जापते सोयरिया सदा माझे डोळे ओ सदा माझे डोळे ओ सदा माझे डोळे माझे डोळे माझे डोळे
आता गायचं ठीक आहे तू त्याआधी जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट क्षणिक सुखासाठी आपुल्या क्षणिक सुखासाठी आपुल्या क्षणिक सुखासाठी आपुल्या क्षणिक सुखासाठी आपुल्या कोणी होतो नीती भ्रष्ट कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जागी करण्या नष्ट ते करी जय जय काही ते करी जय जय काही आत्मा भोगितो नंतर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर वासान मृत्यूला न चुकवी कोणी थोर वासान सोळ सोळ माया सारी सोळ सोळ माया सारी आहे जग हे नश्वर आहे जग हे नश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मनाखंत वाटून जाचे मनाखंत वाटून जाचे मनाखंत वाटून जाचे दुःख होय अंतःकरण
खंत वाटून जाचे शुद्ध होई अंतकरण क्षमा करी परमेश्वरता जातो तयाला जो क्षरण अंत पृथ्वीचा मग आला अंत पृथ्वीचा मग आला योगे चालली झर झर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हॅलो हॅलो फक्त 1 मिनिटाकरिता या ठिकाणी आपल्या महानगरपालिका अमरावतीचे विरोधी पक्षनेते व माजी महापौर श्री विलासभाऊ इंगवले या ठिकाणी आलेले आहे. मी विलासभाऊ काळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. सोबतच श्री रतावाजी आणि समस्त कार्यकारिणीच्या सदस्यांनी या ठिकाणी विलासभाऊचं स्वागत करावं. मी महाराजांना विनंती करेल की त्यांनी आपला कार्यक्रम सुरू ठेवा. भजनाच्या मध्येच साहेबांची रिक्वेस्ट आली आहे म्हणून आईचे काही वाक्य आपणा सर्वांनी ज्याला खूप सारं प्रेम दिलं होतं ते वाक्य या ठिकाणी सादर करतो. सर्वांची परवानगी असेल तर ते वाक्य सादर करतो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई आपल्या बाळाला बोलायला शिकवते. आई आपल्या बाळाला चालायला शिकवते. आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं हे शिकवते. आई बाळाला संस्कार देते. आई म्हणजे दारातील पवित्र तुळस आणि आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. आपल्या कर्तव्याला आणि आपल्या कर्तृत्वाला पूर्ण करीत जी खंबीरपणे आपल्या मुलाबाळांच्या पाठीमागे उभी राहते ती म्हणजे आपली आई. आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई. शेवटचं वाक्य सांगतो.
जी आपल्या बरोबर असताना तिची किंमत आपल्याला कधीच कळत नाही. ऐका ऐका, जी आपल्या बरोबर असताना तिची किंमत आपल्याला कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही. तिला आई म्हणतात. संपले वाक्य. आणि आपणा सर्वांकरता जशी आपली जन्मदाते प्रिय आई असते, तशी एका परमार्थिकाला प्रिय म्हणजे आपली विठू रुक्माई असते. आणि वारकऱ्याची पवित्र आई आणि हक्काची आई म्हणजे आमची आळंदीची ज्ञानेश्वर माऊली. आणि त्या माऊलींच्या भक्ताने म्हणजे सेना महाराजांनी लिहिलेला हा अभंग आहे. त्या अभंगामध्ये विठ्ठलाचंच वर्णन आहे. घेताना विठोबाचे विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे घेता नाम विठोबाचे 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 घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा वेद शिनला झाली सीमा घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे नामे तारिले अपार नामे तारिले अपार नामे तारिले अपार नामे नामे तारिले अपार नामे तारिले अपार महापापी दुराचार महापापी दुराचार घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे सेना फैसला निवांत
आसना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित विठ्ठल नाम उच्चारित घेता नाम विठोबाचे घेता नाम विठोबाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे जळते पापाचे पर्वत जळते पापाचे पर्वत जळते पापाचे आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळे खूप थकलेले आहेत. एक दोन अभंग सादर करतो आणि सेवेला आम्ही विराम देतो. अबीर गुलाल उदडे तरंग अबीर गुलाल उदडे तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उदडे तरंग अबीर गुलाल मुदळे तरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जाते ना हा 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 उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जाते ना रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन पाय रे शिव भुदंग गाऊनी अभंग पाय रे शिव भुदंग गाऊनी अभंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू हा हा वाळवंटी गाव आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग नाव चंद्रभागेच्या पाण्याने अंग नाव विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ विठ्ठलाचे नाम घेऊ हो निनी संग नाता घरी नाचे माझा नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग आषाढी कार्तिकी भक्त जनयती आषाढी कार्तिकी भक्त जनयते आषाढी कार्तिकी
आषाढी कार्तिकी भक्त जनयती आषाढी कार्तिकी भक्त जनयती पंढरीच्या बाळावंडी संत गोळावोदी पंढरीच्या बाळावंडी संत गोळावोदी चोका मने नाम घेता चोका मने नाम घेता भक्त होती दंग नाता घरी नाता घरी नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग अबिरा गुलाल उधळी तरंग अबिरा गुलाल उधळी तरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग ओढी काका पूर्ण अभंग नाही गाऊ शकत पण 2 ओळी गातो त्यात. जी ओरिजिनल चाल आहे ती नाही येते मला दुसरी गातो आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे रंग आनंदाची अंग आनंदाचे 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 डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग काय सांगो झाले काहीची या बाये काय सांगो झाले काय सांगो झाले काहीची या बाई पुढे चालली नाही आवडीने पुढे चालली नाही आवडीने आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे डोई आनंद तरंग गवळून सादर करतो सर्वांच्या आवडीचे बाजाराला 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 विकण्या निघाले दही दूध ताक आणि लोणी
बाई माझ्या ग बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाजाराला विकण्या निघाली बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई ग दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी आमच्या बासुरीमध्ये पाणी नाही पण सगळ्यांच्या हृदयाचं पाणी करते ऐकल्यानंतर गोकुळच्या त्या गाई म्हशीच गोकुळच्या त्या गाई म्हशीच खान सगळं रान माळत खान सगळं रान माळत उगीच कशाला चाकून बघायचं उगीच कशाला चाकून बघायचं पैशा विना घेणं ग बाई ग पैशा विना घेणं बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी मथुरेचा तो अवघड घाट मथुरेचा तो अवघड घाट चढता चढता दुखतिया पाट चढता चढता दुखतिया पाट नेहमीच याची बारी कट कट नेहमीच याची बारी कट कट थांबू नका गौडणी ग बाई ग थांबू नका गौडणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी मानंदाची वेडी माया वेडे माया देवासाठी तिने चुकली काया देवासाठी तिने चुकली काया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया एका जनार्दनी पडू त्याच्या पाया देवाली नमो गुणी ग बाई ग देवाली नमो गुणी बाई माझ्या ग बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी आपल्या महाराजांच्या बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला. आता
तो कार्यक्रम शेवटच्या वळणाकडे म्हणजे मी भैरवी सादर करतोय. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, झाला झाला. पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होईल. त्याआधी मी सर्वांचे आभार मानतो. अच्छा नाही, आमच्या कार्यक्रमात आम्ही आमच्या कार्यक्रमाला पसायदानाने समाप्ती करतोय. तरी सर्वांना विनंती की सर्वांनी दोन्ही हात जोडून आपले डोळे मिटावेत. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे काळांची व्यंकटे सांडो, तया सत्कर्मी रते वाडो, भूता परस्परे
पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जा विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जेवांचिल तो तेला प्राणी जात वर्षत सकळ मंडळी विश्वरजिष्ठांची मांदियाळी अनवर तु भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अरुणव पियुषाचे चंद्रमे जे आलंचना मार्तंड जे तापहीन ते सर्वाय सदा सज्जन सोयरे भोतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवून तिनी लोकी भजिजो आदि पूर्वशी अखंडिता आणि ग्रंथ पजिये विशेष लोकिये दृष्टादृष्ट विजये ओवाळेती ही उभी सगळ्यांनी गा एत मने श्री विश्वेश्वर होईल दान पसा एने वरी ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आम्ही आमची भजन संध्या या ठिकाणी समाप्त करतोय, पण त्यापूर्वी तुम्ही सर्व प्रेक्षक गेली 3-4 तास किंवा त्यापेक्षा जास्त इथं भजन संध्या करता बसला. भजन संध्या आपण लवकर सुरू करू शकलो नाही, त्याचा टायमिंग होता 7, सुरू झाली 8:30 वाजता. त्यामुळे भजन संध्याला उशीर झाला. काही थकून गेले, पण त्यांनी माझं कमीत कमी थकून सुद्धा एक तरी अभंग ऐकला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. महाराजजी येथे आले होते, साहेब आले आणि आमचे सर्व ज्येष्ठ काकासाहेब, सर्व वडीलधारी मंडळी, त्यातले विशेष आमचे ओढे काका म्हणजे ते सर्व 3 वर्षापासून कार्यक्रम घेत होते, पण काही कारणाने कार्यक्रम घेता आला नाही. पण या वर्षी अचानक त्यांचा फोन आला आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला कल्पना नव्हती की तो कार्यक्रम इतका मोठा असेल. तर आम्ही रोज करतो कार्यक्रम, पण इतका मोठा कार्यक्रम कधी केला नाही आधी. आणि आम्ही सुद्धा या भजन संध्येला आता सुरुवात करतोय. आम्ही सर्वजण नवीनच आहे, आम्ही पहिल्यांदाच बसलोय. हे सर्व ज्येष्ठ आहेत, पण मी यांच्यासमोर पहिल्यांदा आहे. त्यामुळे आमची काही चूक झाली असेल तर तुम्ही ज्येष्ठ आणि आमचे आईवडील म्हणून ती चूक पोटात घ्यावी, आणि जे बरोबर असेल ते आमच्या गुरुकृपा आणि तुमच्याच आशीर्वादाचा एक भाग आहे. एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि बसवेश्वर महाराजांच्या चरणी आमचा सर्वांकडून, आम्हा सर्व टीमकडून साष्टांग दंडवत करून आमच्या या भजन संध्येला पूर्ण विराम देतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.